एक होता राजा. प्रेम कहाणी. नीलम आणि राजा आणि मंगेशची मैत्री. खूप वेळाने राजेश बोलला. नीलम सांगत होती तो दुबईला मोठा इंजिनियर आहे. मुंबईत स्वतःचे 2 फ्लॅट आहे. 1.5 लाख पगार आहे. दुबईत असतो. वरचे वर इंडियामध्ये येतो. खूप छान मुलगा भेटला तिला. शिवाय तिचं एक स्वप्न होतं. नीलमला वर्ल्ड टूर करायची होती. मला ते काही जमलं नसतं कधीच. आता तरी नीलम जगभर फिरू शकेल. राजेश हसत म्हणाला. पण यार असं कसं रे? मंगेश खूप वेळाने बोलला. किती वर्ष एकत्र आहोत आपण. त्यात तुम्ही दोघे किती जवळ. कधीच वेगळे झाले नाहीत. तुम्हा दोघांना ते जमलंच नाही. दूर जाणं. रोज एक तरी कॉल असतो ना तुमचा एकमेकांना, नाहीतर मेसेज तरी चालू असतात. आणि नीलम तू एक रिप्लाय केला नाहीस तर किती बेचैन व्हायची. मला कॉल करून तुझी चौकशी करायची. मग सांग, एवढ्या वर्षात एकदा तरी असा दिवस गेला का की ज्या दिवशी तुम्ही बोलला नाहीत? राजेशने नकारार्थी मान हलवली. मग आता हे असं का? मध्येच कुठून गरिबी श्रीमंती आली रे? राजेशने मंगेशच्या खांद्यावर हात ठेवला. आता झाला ना चांगलंच तिचं. बस ना मग, आपल्याला काय पाहिजे अजून? मंगेश शांत झाला. अजून थोडा वेळ बसले दोघे. मंगेश उठला. मग चला राजा घरी जाऊ. राजेश बसूनच होता. मी बसतो आहे थोडा वेळ अजून. खूप दिवसांनी समुद्र किनारा बघतो आहे. मंगेश पुढे काही बोलला नाही. निघून गेला तो. आता तिथे फक्त राजेशच होता. सोबतीला थंड वारा, धीर गंभीर असा लाटांचा आवाज आणि राजेशला जुन्या गोष्टी आठवत होत्या. कॉलेजच्या गोष्टी, त्याच्या फ्रेंडशिपच्या. एकत्र जेवायचे. राजेशच्या घरी येऊन सुट्टी असली की अभ्यास करण्याच्या बहाणा करून नीलमची घरी येणे. अभ्यास बाजूलाच गप्पा मस्करी भंकस मस्त चालायची. त्यात कधी कधी आई सहभागी होत असे. गरबा खेळायला यायची नीलम मुद्दाम. इतकी वर्ष ते दोघे बेस्ट जोडी या पुरस्कार घेत होते. छान जमायचं दोघांचं. गणपतीच्या शेवटच्या दिवशी जागरण करताना किती धमाल करायची नीलम. कोजागिरीला शेकोटी भोवती कसे फेरे धरायची नीलम आणि मंगेश. आठवणी येताच राजेश एकटाच हसत बसला होता. मग जॉबला लागलो तरी एकत्र होतो. गाडीतून येताना 1-1.5 तासांचा प्रवास कसा पटकन संपायचा. त्याच गप्पा गोष्टी, मजा मस्करी, दिवसभरच्या ऑफिसच्या गोष्टी. सांगताना सगळा त्रास नाहीसा होत असे. सुट्टीच्या दिवशी कुठेतरी बाहेर फिरायचा प्लॅन. तिघेजण, मी, नीलम आणि मंगेश. कधी कधी मंगेश सांगायचा पोटात दुखते, डोकं दुखते, नाटकी नुसता. उगाच नीलम सोबत मी एकटा जावा म्हणून. राजाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. अचानक त्याला आजचा दिवस आठवला. सगळं हसू नाहीसं झालं चेहऱ्यावरचे. स्वतःचा राग आला त्याला. बाजूला एक लहानसा दगड होता. उचलला, जोरात भिरकावला समुद्रात आणि मोठ्याने ओरडला. पुन्हा ओरडत होता. घसा दुखेपर्यंत. मग चालत समुद्राजवळ गेला. वाळूत बसला आणि वाळू हाताने उचलून समुद्रात भिरकावू लागला. ते थकेपर्यंत. शेवटी हात दुखले. शांत झाला. डोळ्यात पाणी जमा झालेले. एकदाही रडला नव्हता तो इतक्या वर्षात. वडील सोडून गेले तेव्हा सुद्धा नाही. सगळं दुःख अशीच मनात साठवून ठेवलेली त्याने. पुन्हा मोठ्याने बडबडू लागला समुद्राकडे बघत. काय चूक होती माझी यार? सांग ना, काय चूक होती? प्रेम केलं होतं ना मी तिचं पण प्रेम होतं ना माझ्यावर. मग मलाच काय शिक्षा? एवढी वर्ष होता ना एकत्र. असं कोणी अचानक सोडून जाते का कोणी? एवढं मोठं भगदाड पडलं आहे तिच्या जाण्याच्या मनाला. ते कसं भरायचं आता? सांग मला. पुन्हा दोन्ही हाताने वाळू समुद्रात फेकू लागला. दमला शेवटी आणि ढसाढसा रडू लागला. खूप वेळाने राजेश शांत झाला. मनातलं बाहेर काढलं होतं त्याने. घड्याळाकडे पाहिलं होतं त्याने. रात्रीचे 11 वाजले होते. शेवटी ट्रेन निघायच्या आधी ट्रेनला पोहोचलं पाहिजे. राजेशच्या डोक्यात विचार आला. पटकन डोळे पुसले. रुमालाने चेहरा पुसला. कपड्यावरची वाळू झटकवली आणि निघाला. थांबला, वळला. समुद्राच्या लाटाजवळ आला. खाली वाकून समुद्राला सॉरी म्हणाला. मनातला राग काढला होता त्याने समुद्रावर. एकदा बघितले त्याने समुद्राकडे. तो तसाच होता पहिल्यासारखा. राजेश निघाला घरी. शेवटची ट्रेन सुटण्या अगोदर. बघता मार्च महिना जवळ आला. नीलम लग्नसुद्धा सगळीकडे पत्रिका वाटून झालेल्या. फक्त राजेश मंगेशकडे द्यायची राहिली होती. जाणार तरी कसं द्यायला? नीलम विचार करत होती. त्या टपरीवरच्या मीटिंग नंतर एकदाही भेट नाही तिघांची. वा फोन नाही कोणाचा.
साधा मिस कॉल सुद्धा नाही, मेसेज तर लांबची गोष्ट. राजेशने तर बोलणं सोडले होतं. जवळपास गप्पा असायचा. मंगेशने सुद्धा 2-3 महिन्यात नीलमला फोन लावला नाही. पत्रिका तर दिलीच पाहिजे. राजेशच्या आईसमोर जायची हिंमत नव्हती नीलमकडे. राजेश समोर तर मुळीच नाही. शेवटी न राहूनही नीलमने मंगेशला कॉल लावला. हाय मंगेश, हाय एवढंच बोलला. मंगेश कसा आहेस? मंगेश मी ठीक आहे. आणि राजा. नीलम थांबली बोलता बोलता. आणि कोण राजेश? राजेश म्हणायचे आहे का तुला? नीलम काही बोलली नाही. त्यावर राजेशचं विचारणंच असशील तर तुला स्पष्ट सांगतो, मला माहीत नाही. ओके. नीलमला वाईट वाटलं. बरं काय काम होतं? कशाला फोन लावलास? भेटायचं होतं तुला. कशाला? प्लीज यार मंगेश, एकदा भेटू ना आपण. ठीक आहे मी येऊ शकतो, पण राजेशचं मी काही सांगू शकत नाही. आणि मला फोर्स पण करू नकोस. नीलम गप्प झाली. उद्या भेटू त्याच टपरीवर रात्री 9च्या दरम्यान. चालेल का? हो चालेल, पण नक्की ये. वाट बघते तुझी. बोलल्याप्रमाणे मंगेश 9 वाजता टपरीजवळ आला. राजेश आधीच निघून गेलेला घरी. नीलम आलेली तिथे. हाय मंगेश. नीलमने मंगेशला येताना बघताच त्याच्या मागे कोणी आहे का ते पाहिलं. मंगेशला कळलं ते मी एकटाच आलो आहे. त्याला सांगितलं नाही हे मी. सांगायचे ना एकदा तरी, तो आला असता. असं वाटतं का तुला? नीलम खाली बघू लागली. बरं ते जाऊ दे, काय काम होतं ते सांग. नीलमने लग्नाच्या निमंत्रण हातात ठेवलं. अरे वा, व्हेरी गुड. मंगेशने तिचं अभिनंदन केलं. 2 पत्रिका? मी तर एकटाच आहे. एक राजासाठी. तू दे ना मग. माझ्याकडे कशाला देतेस? माझ्याकडे कशाला? साखरपुड्याचे आमंत्रण द्यायला तर आली होतीस ना घरी त्याच्या. मग आता सुद्धा जाऊ शकतेस त्याच्याकडे. आणि हो, आता तो घरी भेटेल पण तुला. प्लीज मंगेश, असा का वागतोस? असंच. आणि सॉरी तुला वाईट वाटलं असेल तर. आणि एंगेजमेंटला का आला नाहीस दोघे? त्यावर मंगेश हसला. फक्त एवढ्याच मोठ्या लोकांमध्ये आम्ही कुठे दिसणार हिला? चल बाय, देतो मी पत्रिका राजाला. मंगेश निघाला. नीलम लग्न झाल्यानंतर एका आठवड्याने दुबईला गेली राहायला. आठवड्यात तिची सगळी कामं पूर्ण करून घेतली तिने. स्वतःची बदली करून घेतली तिथे. इकडच्या सामानाची आवराआवरी करून घेतली. तिच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईक सगळ्यांना भेटून आली. आणि बरंच काही 1-2दा मंगेश, राजेश आणि त्याची आई यांना भेटायचा विचार तिच्या मनात आला होता, पण गेली नाही. दररोज राजेशला एक कॉल करावा असं वाटे, पण तेही जमलं नाही तिला. शेवटी त्याचा विचार करत नीलम दुबईला गेली कायमची. आणि आपला राजा तो राहिला इथेच त्याच्या आईसोबतीला. मंगेश होता. राजा राणीची कहाणी अपूर्ण राहिली त्या दिवशी. खूप पाऊस होता, मुसळधार. अगदी समोरचं काही दिसेल तर शपथच. नीलम कशीबशी गाडी चालवत होती. शिवाय या रस्त्याची तिला सवय राहिली नव्हती. आता एअरपोर्टवरून थेट ती घरी निघाली होती. तब्बल 15 वर्षांनी नीलम पुन्हा भारतात येत होती ऑफिसच्या कामानिमित्त. पहिली 2 दिवस दिल्लीला होती, त्यानंतर मुंबईला येत होती. इतक्या वर्षांनी तिला रस्ते कसे लक्षात असणार ना? 15 वर्षात खूप बदल होते मुंबईत. रस्ते, नवीन इमारती खूप बदललेले होते. त्यात पावसाचे दिवस, त्यामुळे अजून त्रास होत होता नीलमला. गाडी चालवताना नीलमचे मम्मी पप्पा तिथेच राहत होते अजून त्याच सोसायटीमध्ये. नीलमचे काम होते मुंबईला आणि मम्मी पप्पांना भेटण्यासाठी मुंबईला आली होती. काय वैताग आहे या पावसाचा? नीलम घरात येत म्हणाली. ये. तिच्या पप्पांनी तिचं स्वागत केलं. आणि काय झालं? एवढं पाऊसच तर आहे ना. पप्पा हसत म्हणाले. हो, तिथे कुठे असतो पाऊस, म्हणून तिला त्रास झाला असेल. नीलमची मम्मी म्हणाली. ते जाऊ दे, तू कशी आहेस? किती वर्षांनी बघते आहे तुला. घट्ट मिठी मारली आईने तिला. नीलमला बरं वाटलं. काय चाललंय माय लेकीचं? मी सुद्धा आहे इकडे. शिवाय 4 वर्षापूर्वी तर गेलो ना तिला भेटायला. मग तेव्हा तर भेटली होतीस ना. तरी पण ओके बाबा, भेटा तुम्ही, पण तिला पहिलं फ्रेश तर होऊ दे. हा मम्मी, पहिली फ्रेश होते. खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्यासोबत. नीलम आत गेली फ्रेश होण्यासाठी आणि जेवण बनवायला किचनमध्ये गेली. थोड्या वेळाने त्यांच्या गप्पा रंगल्या. जेवणाच्या टेबलावर मस्तपैकी जेवण झालं. झोपायची वेळ झाली. नीलमला झोप येत नव्हती. ती जागीच होती. बाहेर पाऊस सुरू होता. शेवटी बाल्कनीत येऊन उभी राहिली. मम्मी शेजारी कधी येऊन उभी राहिली ते तिला कळलंच नाही.
काय नीलम, झोप येत नाही का? तू तशी झोप कमीच झाली आहे माझी. तिथे असताना सुद्धा उशिराच झोपते मी. कामच चालू असतं ना. कशाला एवढं काम करायचं आणि कोणासाठी? नीलम फक्त पावसाकडे पाहत होती. किती वर्षांनी बघते आहे पाऊस मी. 15 वर्ष झाली ना. हो, तिथे गेल्यापासून असा पाऊस कधी बघितलाच नाही. नसशील ना. आता आलीस तेव्हा किती वैतागून पावसाबद्दल बोलत होतीस. तेव्हा लग्नाआधी कितीही भिजायची पावसात. नको मम्मी, पुन्हा त्या आठवणी नको. झोपते मी आता. तू पण जाऊन झोप आता. नीलम झटपट तिच्या बेडरूममध्ये गेली झोपायला. पण झोप तर आलीच पाहिजे ना. तशीच तळमळत होती बेडरूमवर नीलम. शेवटी उठली पुन्हा आणि खिडकीजवळ आली. पाऊस तसा कोसळत होता. इतक्या वर्षांनी बघत होती ना ती पाऊस. नकळत भूतकाळात गेली. ती काय वेड्यासारखी भिजायची ना पावसात. या सोसायटीमध्ये तर फारच कमी भिजली. राजाच्या सोसायटीत तर मुद्दामच भिजायला निघायची. राजाची आई मस्त भजी बनवायच्या. त्यांची चव अजून रेंगाळते जिभेवर. कधी पावसात गरमागरम चहा व्हायचा त्या टपरीवर. निदान 2 कप तरी. किती छान ना. पावसात भिजत चहा पीत बसायचो आम्ही तिघेच. मी, मंगेश आणि राजेश. अचानक नीलमच्या डोक्यात राजेशचा विचार आला. राजा कसा असेल ना तो. त्या टपरीवरची भेट शेवटची. मंगेश लग्नानंतर तरी आलेला. राजेशला तर त्या दिवसापासून पाहिलंच नाही मी. किती मनात होतं त्याच्याशी बोलावं एकदा तरी. हिम्मत झाली नाही कधी. कधी सांगायचं होतं मनातलं ते सुद्धा राहून गेलं. गालावर काही पडलं. तिच्या गालावरून हात फिरवला तिने. पाण्याचा थेंब पावसाचं पाणी होतं का ते नाही. तिच्या डोळ्यातूनच येत होतं पाणी. तेही कळत नकळत तिला तशीच उभी राहिली. पावसाकडे पाहत आज काही झोप येणार नव्हती तिला.